त्याला खरं वैराग्य म्हणावं, जे प्रेमापोटी आहे, भगवंतावर प्रेम झालं म्हणून. ज्यांना दुसरं काहीच आवडत नाही, विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता. त्यांना ज्यांना काहीच आवडत नाही, देवाशिवाय काहीच आवडत नाही, फक्त देव आवडतो, ते खरं वैराग्य, जे शुकांचं वैराग्य आहे. आणि शुकांनी जन्म झाल्याबरोबर वनामध्ये पळायला सुरुवात केली आणि पाठीमागे व्यास पळत आहेत, पुत्र थांब, पुत्र थांब. पण शुकांची तन्मयता भगवंतामध्ये एवढी लीन झाली आहे की त्यांची अवस्था पाहून वृक्षांनी म्हणजे झाडांनी उत्तर दिले, झाडांनीच व्यासांना उत्तर दिले की व्यासजी तुम्हीच थांबा, तुम्हीच थांबा. व्यास पुत्र थांब, पुत्र थांब म्हणून पाठीमागे पळत आहेत. पण शुकांनी एकदाही पाठीमागे वळून पाहिलं नाही. आणि शुक जात असताना तिथंच एका नदीच्या किनाऱ्यावरून चाललेत. नदीमध्ये काही स्त्रिया स्नान करत होत्या. त्या स्त्रिया स्नान करत असताना तिथून शुकाचार्य काठावरून चालले, तरी सुद्धा त्या स्त्रिया लाजल्या नाहीत. त्यांचं स्नान सुरूच आहे, त्या लाजल्या नाहीत, त्यांना लाज वाटली नाही. शुकाचार्य निघून गेल्यानंतर मग व्यासजी तिथून चालले असताना त्या स्त्रियांनी लाजून अंगावर वस्त्र घेतले. तेव्हा व्यास म्हणतात त्या स्त्रियांना, तुम्ही सर्व माझ्या आईसारखे आहात, माते समान आहात, आणि मी असा म्हातारा माणूस इथून चाललोय, म्हाताऱ्या माणसाला पाहून तुम्ही लाजलात, आणि माझ्या अगोदर माझा तरुण मुलगा इथून गेला तर तुम्ही, तो गेला तेव्हा तुम्ही लाजले नाहीत. तेव्हा त्या स्त्रिया म्हणतात, व्यासजी तुम्हाला माहित आहे काम, क्रोध, लोभ सगळे विकार तुम्हाला ठाऊक आहेत, पण तुमचा जो मुलगा आहे ना शुक, तो सर्व विकाराहून परे आहे. काम, क्रोध, लोभ एकही विकार त्याच्या मनामध्ये नाही, अंतःकरणात. त्याला काम म्हणजे काय हेच माहित नाही. ज्याच्या मनामध्ये वासना नाही, ज्याला काम भावना अजिबात ठाऊक नाही, असा निर्विकार मनातून निर्मळ असा तुमचा पुत्र आहे, तुमचा मुलगा शुक. म्हणून आम्ही तो इथून गेला तरी आम्हाला लाज वाटली नाही. असं श्रेष्ठ वैराग्य होतं शुकांचं. याला खरं वैराग्य म्हणायचं. आणि वैराग्य वेगळा आणि वैताग वेगळा. कधी कधी माणसं वैतागून वैराग्याच्या गोष्टी बोलतात. संसारामध्ये त्रास तर होणारच, पण थोडा काही त्रास झाला की माणसं वैतागून जातात. असं वाटतं माणसाला कुठंतरी लांब पळून जावं, असं वाटतं का नाही महिला मंडळ? कधी कधी तुमचं नवऱ्यासोबत भांडण झालं, कधी लेकरं तुम्हाला उलट बोलतात, कधी सासू संग भांडण होतं, काहीतरी घरामध्ये भांडण होतच राहतं. मग संसार म्हटल्यावर दुःख आलंच, कारण संसाराचं शास्त्रामध्ये नाव दिले दुःखालय. ज्याचं नाव दुःखालय आहे तिथे दुःखच मिळणार. जर तुम्ही ग्रंथालयात जा, जिथं ग्रंथ मिळतात, पुस्तकालयात जा, पुस्तक मिळतात, तसं दुःखालयामध्ये जा, दुःखच मिळणार. परंतु तो त्या दुःखाचं रूपांतर सुखात कसं करायचं हे आपल्या कर्मावर आधारित आहे. आपलं श्रेष्ठ कर्म असेल तर संसारात राहून सुद्धा आपण सुख आनंद प्राप्त करू शकतो. कारण संसारात कसं राहायचं तर रसखान नावाच्या एका संतानं एक पद लिहिले की रसखान गोविंद ऐसे भजियो जैसो नागर कोचित गागर में. जसं एखादी महिला पाण्याची घागर घेऊन, डोक्यावर घागर घेऊन चालली असताना, पाण्याची घागर डोक्यावर असते आणि तिनं दोन्ही हात रिकामे सोडलेले असतात, आणि दुसऱ्या बाईला गप्पा मारत मारत चाललेली असते, डोक्यावर घागर असते, पण ती घागर पडत नाही. जरी ती दुसऱ्या बाईशी गप्पा मारत चाली, तिने घागरीला हात सुद्धा लावलेला नाही, डोक्यावर पाण्याची घागर आहे, तरी सुद्धा घागर का पडत नाही? कारण तिचं चित्त, सगळं ध्यान तिचं घागरीवर असतं. जरी ती बाजूच्या बाईला बोलत आहे, हात तिचे रिकामेच आहेत, पण ध्यान सगळं घागरीवर आहे. तसं संसारात राहा, संसार सोडायचं नाही. संसार काही वाईट नाही, संसार करणं पाप नाही, उलट गृहस्थ आश्रम सर्वश्रेष्ठ आहे. कारण देवाचे, संताचे, भक्ताचे सगळे अवतार गृहस्थ आश्रमात झाले. गृहस्थ आश्रम श्रेष्ठ आहे, फक्त त्यामध्ये कर्म चुकीचं करणं हे पाप आहे. म्हणून संसारात राहायचं, पण ध्यान भगवंतावर द्यायचं, मग मनामध्ये कुठले विकार येत नाहीत. तर माणसाला दुःख आलं की माणूस कुठेतरी लांब पळून जायच्या गोष्टी करतो, की मला या घरात राहूच वाटना, मला कुठेतरी लांब जावं वाटतंय, जिथं यांचे थोबाडं बघायला मिळू नयेत, घरच्यांची थोबाडं बघायला मिळू नयेत, असं माझा विचार करतात. लांब कुठेतरी पळून जावं, पण ते थोड्या वेळापुरतं असतं. राग निघून गेला की पुन्हा मग माझं लेकरू, माझा नवरा, माझे हे, माझे ते, असं मग माझं करत मग परत प्रेम निर्माण होतं. हे असं स्वरूप आहे. पण
पण ह्या वैताग्याच्या गोष्टी आहेत, वैराग्य नाही. एखादा माणूस मरण पावला आणि जर स्मशानात त्याच्या मौतीसाठी माणसं गेले की तेव्हा असे वैराग्याच्या गोष्टी करतात की म्हणतात काही खरं नाही माणसाचं, सगळं इथंच सोडून जायचंय, कितीही कमवलं तरी सोबत काही येणार नाही. शेवटी प्रत्येकाचे हेच हाल आहेत, प्रत्येकाला असं जळावं लागणार आहे. अशा वैराग्याच्या गोष्टी बोलतात ना, असं वाटतं की घरी गेल्याबरोबर हे हिमालयात जाणार आहेत, आता हे संसार सोडूनच देणार आहेत एवढं. पण थोडं जर मातीला जर थोडाही उशीर झाला की लोक एकमेकाला म्हणतात, अरे कधी होणार, अरे कधी होणार, घरी कामं पडलीत, दुकान उघडायचंय, कामावर जायचंय, परत संसाराचं ध्यान येतं. कारण ह्या फक्त वैतागाच्या गोष्टी आहेत. पण खरं वैराग्य आहे शुकांचं. सर्वस्व त्याग करून निघालेत तेव्हा व्यासांना वाटलं आपला मुलगा वैराग्याच्या मार्गावर निघालाय, पण परिपूर्ण होण्या अगोदर त्याला सद्गुरूचा उपदेश हवा आहे. कारण परमार्थाच्या मार्गावर चालत असताना गुरु आवश्यक आहेत. म्हणून त्यांनी आपल्या मुलाला हाक मारून सांगितलं, शुका तुला जरी माझ्याकडे यायचं नसेल तर नका ये, पण सद्गुरूकडे जा आणि त्यांच्याकडून दीक्षा घेऊन ज्ञान प्राप्त करून घे. गुरु म्हणून कोणाकडे जा, महाराज जनकाची भेट घे म्हणून सांगितलं. तेव्हा शुकांना वाटलं पिताजींचं एवढं तरी ऐकावं, म्हणून जनक राजाला भेटायला निघाले. पण शास्त्र असं सांगतं की राजाला भेटायला जात असताना किंवा साधू संतांच्या दर्शनाला जात असताना, देवाच्या दर्शनाला जात असताना कधीही रिकामं हात घेऊन जायचं नाही, काहीतरी हातामध्ये घेऊन जायचं जे घडल ते आपल्या. मग शुक विचार करतात, माझ्याकडे तर काहीच नाही आणि महाराज जनक यांना भेटायला जात असताना काय घेऊन जाऊ. म्हणून एक झाडाची फांदी घेतली, मुठभर माती घेतली, की दुसरं तर माझ्याकडे काही धनसंपदा नाही देण्यासाठी. आणि त्या दोन वस्तू घेऊन जनक राजाला भेटायला गेले असताना बाहेर गेटवर जे सैनिक उभे होते, रक्षक उभे होते, त्यांना जाऊन शुक शब्द काय वापरतात, तिथं जाऊन सैनिकांना म्हणतात, जा आणि तुमच्या राजाला सांगा की मी शुकाचार्य तुम्हाला भेटायला आलोय. तेव्हा ते सैनिक तसंच जाऊन जनक महाराजांना सांगतात. जनक महाराज सांगतात सैनिकांना, तुम्ही जाऊन त्या मुलाला सांगा की जे तू सोबत आणलंस ना ते आधी टाकून दे, मग तुला सुख प्राप्त होईल. जेव्हा सैनिक येऊन जसं शुकाला सांगतात की आमच्या महाराजांनी सांगितले जे तू सोबत आणलंस ते आधी टाकून द्यायला सांगितले, तेव्हा शुकांना वाटते की राजा जनक यांना कसं समजलं की मी सोबत फांदी आणली, माती आणली, कदाचित कुठून तरी महालातून त्यांनी पाहिलं असेल असं वाटलं. झाडाची फांदी टाकून दिली पण माती हातात शिल्लक ठेवली. पुन्हा सैनिकांना ते शब्द वापरले, जा आणि तुमच्या राजाला सांगा मी शुकाचार्य तुम्हाला भेटायला आलोय. जनक महाराजांनी परत तेच उत्तर दिलं. सैनिक येऊन म्हणतात, महाराजांनी सांगितले तुम्ही जे सोबत आणले ते टाकून द्या. तेव्हा मग आता त्यांनी माती टाकून दिली. पुन्हा सांगितले सैनिकांना, जा आणि तुमच्या राजाला सांगा मी शुकाचार्य तुम्हाला भेटायला आलोय. जनक महाराजांनी तिसऱ्यांदा सुद्धा तेच उत्तर दिलं. तेव्हा शुकाचार्य विचारात पडले की राजा जनक हे विनाकारण कुठली गोष्ट बोलणार नाहीत, ते विद्वान आहेत, ब्रह्मज्ञानी आहेत. महाराज जनक ब्रह्मज्ञानी संत होते म्हणून त्यांना विदेहराज अशी पदवी दिलेली आहे. विदेही राजा जनक, ते असं विनाकारण काही बोलणार नाहीत. म्हणून विचार केला की माझ्याकडे असं काही शिल्लक असेल तेव्हाच ते बोलत आहेत. मग असं काय आहे माझ्याकडे जे मी अजून टाकून दिलं नाही. थोडासा विचार केला, आत्मचिंतन केलं आणि मग लक्षात आलं की त्यांचे शब्द लक्षात आले, मी शुकाचार्य भेटायला आलोय. मी शब्द आठवला आणि मग लक्षात आलं सगळं टाकून दिलं पण अजून अभिमानच टाकलेला नव्हता. आणि मेन म्हणजे परमार्थाच्या साधनेमध्ये अभिमान फार मोठा अडथळा आहे. एखादा फार विद्वान आहे पण त्याला जर आपल्या विद्वत्तेचा अभिमान असेल तर त्याच्या विद्वत्तेला काही किंमत नाही. म्हणून एखादा अडाणी असो परंतु जर अभिमान रहित असेल तर असा अडाणी भक्त देखील देवाला आवडतो. पण जो विद्वान आहे, अभिमानी आहे तर तो देवाला आवडत नाही. मग शुकांच्या लक्षात आलं की मी अभिमान अजून सोडलेला नाही, अहमपणा अजून टाकलेला नाही. तेव्हा मग अभिमान गळून पडला आणि मग शब्द वापरले सैनिकांना की जा आणि महाराजांना सांगा की दारामध्ये एक शुक नावाचा देह उभा आहे, तुमच्या भेटीची अपेक्षा आहे, तुमच्या भेटीसाठी वाट पाहत आहे. जेव्हा विनम्रता दिसली शब्दामध्ये तेव्हा जनक महाराज धावत आले, शुकाला आलिंगन दिलं. शुकाला आपला शिष्य म्हणून
त्यांनी त्या ठिकाणी शुकाला ब्रह्मज्ञान प्रदान केलेलं आहे आणि राजा जनक यांच्याकडून ज्ञान उपदेश घेऊन शुकाचार्य वनामध्ये जातात आणि भगवंताचं भजन करत करत त्यांना समाधी लागते. तर आपल्यालाही जीवनामध्ये मानवी जीवन भेटल्यानंतर भगवंताचं भजन संकीर्तन ध्यान आणि या हाताने दानधर्म करत धर्माच्या मार्गावर चालत चालत आपला हा परमार्थ संसार सर्व पूर्ण करायचा आहे. कमाई दोन्ही प्रकारची आपल्याला करायची आहे. जीवन जगण्यापुरतीही कमाई करायची आहे आणि जीवनाचा उद्धार करण्यापुरती सुद्धा कमाई करायची आहे. तर एकदा आपण या ठिकाणी भगवंताचं नाम संकीर्तन करू, त्यानंतर पुढील कथा बघू.